शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. पुढील 3 दिवसासाठी राज्यामध्ये पावसामध्ये वाढ झालेली आहे. तर ती अशी दिनांक 26 जुलै, 27 जुलै आणि 28 जुलै या कालावधीत राज्यात आपल्याला बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. तर बघूया सविस्तर. तर इकडे पूर्व विदर्भात जर बघितलं आपण तर गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा तसेच गडचिरोली या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला या कालावधीमध्ये बहुतेक ठिकाणी म्हणल्यापेक्षा सगळीकडेच मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे या 3 दिवसामध्ये. त्यानंतर इकडे पश्चिम विदर्भात जर बघितलं आपण अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा तसेच वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा या 3 दिवसामध्ये 26, 27 आणि 28 जुलै या कालावधीत सगळीकडे मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मराठवाड्यात जर बघितलं आपण तर मराठवाड्यातील वाशिम, हिंगोली, परभणी, त्यानंतर धाराशिव, बीड, इकडे जालना, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला या 3 दिवसामध्ये सगळीकडे मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसणार आहे. त्यानंतर इकडे आपण जर पश्चिम म्हणजे कोकणी विभागात जर बघितलं तर कोकण विभागामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी आपला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे या कालावधीमध्ये. तर शेतकरी बंधूंनो, यानंतर पावसामध्ये घट आपल्याला कायम दिसणार आहे. म्हणजेच आपण मागचा जो अंदाज दिलेला आहे दिनांक 24 ते 5 ऑगस्ट त्या अंदाजामध्ये आपण सविस्तर माहिती दिलेली आहे. रोजच्या रोज काय कंडिशन राहील फक्त त्यानुसार हे 3 दिवसच पावसामध्ये वाढ झालेली आहे. पुढे पाऊस कमीच आहे. तर शेतकरी बंधूंनो, मग पुढे पाऊस कधी आहे तर पुढे पाऊस दिनांक 10 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.